मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। सूर्य आणि चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे। त्याची गणना आणि परिणाम ज्योतिषशास्त्रात देखील अभ्यासले जाते। 27 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच आज चंद्रग्रहण होणार आहे। चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांची विविध पौराणिक कथा प्रचलित आहेत। त्यापैकीच एक आपण समुद्र मंथनाची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। या कथेमध्ये आपल्याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आणि राहू केतूंच्या उत्पत्तीचे रहस्य समजणार आहे। देव आणि असुरांनी मिळून समुद्रमंथन केले, ज्यातून हलहल विष प्रथम बाहेर आले। तेव्हा महाकाल शिवशंकराने प्रथम बाहेर पडले, जे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू लागले। तेव्हा महाकाल शिवशंकराने ते विष प्यायले, त्यामुळे शंकराला नीळकंठ म्हटले जाऊ लागले। त्या समुद्रमंथनाचा काळ जसा जसा वाढत गेला तसा तसा त्या समुद्रमंथनामधून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या। त्यातून भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले। ते अमृताचे भांडे मिळवण्यासाठी देवात आणि असुरामध्ये लढाया सुरू झाल्या। देवांना पूर्ण अमृत मिळावे अशी इच्छा होती, जेणेकरून असुर अमर होऊ शकणार नाहीत। दुसरीकडे राक्षसांना अमृत पिऊन अमृतत्व प्राप्त करायचे होते। अमृतत्वासाठी देव आणि दानव यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीच्या रूपात मोहिनीचे रूप धारण केले व राक्षसांनी अमृत वाटण्याची जबाबदारी मोहिनी त्यांच्यावर सोपवली। मग विष्णू म्हणाले की आळीपाळीने सर्वांना अमृत मिळेल। आधी देवांना अमृत दिले जाईल आणि मग दानवांना। राक्षसांना हे मान्य केले। देवता एका रांगेत तर राक्षस दुसऱ्या रांगेत बसले। भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपात देवतांना अमृत अर्पण करण्यास सुरुवात केली। त्याच वेळी एका राक्षसाला वाटले की देवता आपली फसवणूक करू शकतात। त्याला कल्पना सुचली आणि मायावी राक्षसाने देवतेचे रूप धारण केले आणि देवतांच्या पंक्तीत जाऊन बसला। त्यावेळी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांना त्या राक्षसाचे रहस्य कळाले। देव बनलेल्या त्या राक्षसाला विष्णू अमृत देत होते। तेव्हा सूर्य आणि चंद्रदेवांनी भगवान विष्णूला त्या राक्षसाबद्दल सांगितले। अशा प्रकारे राहू आणि केतू झाले। तेव्हा लगेच विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा शिरच्छेद केला। त्या राक्षसाने अमृताचे काही थेंब चाखले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नाही। त्यांचे डोके आणि धड वेगवेगळे पडले। त्यातूनच राहू आणि केतूची निर्मिती झाली। राहू आणि केतू यांना 9 ग्रहांमध्ये स्थान मिळाले आहे। राहू केतू हे सूर्य आणि चंद्र यांना खाण्यासाठी येतात। या घटनेनंतर राहू आणि केतू दरवर्षी चंद्र आणि सूर्य ग्रास करण्यासाठी येतात, कारण त्या दोघांनी अमृत पिण्याच्या वेळी त्या राक्षसाचे रहस्य उघड केले होते। धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण राहू आणि केतूमुळे होते। सूर्यग्रहण अमावास्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेला होते। अशा प्रकारे तुम्हाला ही चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याची पौराणिक कथा कशी वाटली ती मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत। शरणो शरणार्थी।